तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। चिखली शहरातील रेशन लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या तांदळावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। खराब आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करत संतप्त लाभार्थ्यांनी हा तांदूळ थेट तहसील कार्यालयात आणून तहसीलदारांच्या केबिनसमोर ओतत प्रशासनाचा निषेध केला। या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पुरांसोबत खावी, मग आम्हीही खाऊ, आमच्या कोंबड्याही हा तांदूळ खात नाहीत, अशा संतप्त शब्दात लाभार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केला। रेशनच्या तांदळात खराबपणा, चुरा आणि निकृष्ट दर्जा असल्याचा आरोप नागरिकांनी केला। जनावरेही खाणार नाहीत असे धान्य माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का, असा सवालही लाभार्थ्यांनी उपस्थित केला। दरम्यान सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी करून निकृष्ट धान्याचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, चिखली। मी प्रियंका सोनकुसे, निरीक्षण अधिकारी चिखली। आज तहसील कार्यालयामध्ये एका इस्माने तांदूळ राशनचा तांदूळ ऑफिसच्या तहसीलदार साहेबांच्या कॅबिनच्या बाहेर आणून ठेवलेला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 80 ते 90% चोरी आढळून आली। हा सगळा प्रकार आज घडलेला असून आम्ही त्यांना लेखी निवेदन देण्याची सांगण्यात आली आणि लेखी निवेदन देऊन आम्ही तसं वरिष्ठांना कळवण्यात येणार आहे। अधिकारी लोकांच्या मुलाला आणि त्याच्या बायकाला ही कोंबडी खात नाही आमच्या घरची कोंबडी असेल कोंबडी बी खात नाही। तुम्ही स्वतः आणि मला एक सांगा, तुम्ही मक्काची वाटप का करताय? मक्का कशासाठी देता? नेमकं माणसांना जनावर समजून देता काय कामासाठी? कशासाठी मक्का येते? मक्काचं महत्व सांगा मला। ड्राय सीड असते मक्का खाणं म्हणजे ड्राय सीड असते। आपल्या याच्यात कोणी मक्काचं जेवण करतं का? मक्काची भाकरी खाता का एनी टाइम? नवीन पद्धतीमध्ये काय अशाच पद्धतीच भेटते का तुम्हाला? हो असंच भेटतं मक्का। आणि आम्ही हे आणतो आणि जनावरांना लावतो, आमच्या वापर होत नाही खाण्याचा। मी काही असं माझ्या गेमिंग आलो काय काहीतरी मला झुबली असं नाही तालुकाच मॅजिस्ट्रेट फर्स्ट टाइम तालुकाच मॅजिस्ट्रेट फर्स्ट टाइम। ओके, आम्हाला गमती ना जी दंडाधिकारी जे वगैरे असतील त्याचे पोरग त्याची बायको आणि शेवटी नंतर माहिती का त्याला खिचडी खाऊ घालायचं। बायको त्याला आमंत्रण मायकून त्या बोलण्यामध्ये की तहसीलदार साहेबांना माझ्या घरी यावं आणि ह्याच भाताची त्याला खिचडी खाऊ घालतो मी विथ फॅमिली, त्याच्या फॅमिली सोबत। घर काही लहान नाही, मग घर लय मोठे आपलं लय मोठी जागा होती आपल्यापेक्षा। अख्खं तहसील जेवढं ना तेवढी जागा आपल्यापेक्षा, तेवढं घर आहे, मग एवढं काही विषय नाही। आपल्या पाहिजे ना माणसाला, खाण्यासाठी जे वाटप करता तुम्ही खाण्याच्या नावासाठी देता, मग ते खायचा फायदाच होत नाही तर देता कशाला? मला एकच म्हणायचं की तुम्ही जर खायच्या लायक धान्य देऊ शकत नसाल तर ते वाटप बंद करा, तुमचा मोठेपणा बंद करून ठेवा।